तर येणाऱ्या विधानसभेत महाविकास आघाडीला 180 पेक्षा जास्त जागा मिळतील। पवार गटाचे नेते अनिल देशमुखांनी सकाळच्या सर्वेवर ही प्रतिक्रिया दिली आहे। तर कालच्या लोकसभा निकालावरून सर्वे झाला असल्याचं शंभूराज देसाईंनी म्हटलंय। बोलण्यापेक्षा लोकांपर्यंत जाऊन काम करण्यावर आम्ही भर देऊ असंही शंभूराज देसाई यांनी म्हटलंय। ठीक, महाविकास आघाडीला येत्या येणाऱ्या विधानसभेमध्ये 180 च्या वरती जागा मिळतील। लिहून घ्या, 180 च्या वरती, 180 च्या वरती जागा महाविकास आघाडीला मिळतील अशा प्रकारचं चित्र महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र मिळून आम्ही या निवडणुका लढू आणि अतिशय चांगलं यश त्याच्यामध्ये आम्हाला मिळेल। राष्ट्रवादीला किती जागा आहेत पाहू ना, आता वाटप सुरुवात व्हायची, आता वाटप झाल्यानंतर पाहू कसं। निवडणुका कधी आहेत? ऑक्टोबरमध्ये। सर्वे कधी आलाय? जुलैमध्ये। आणून 4 महिन्यामध्ये आहेत। आता हे लोक कुठला आधार घेत आहेत? कालच्या लोकसभा निकालाचा। ठीक आहे ना, कालच्या लोकसभा निवडणुकीत काही गोष्टी आमच्या लक्षात आल्या, काही फेक नरेटिव्ह काही लोकांनी तयार केले, मतदारांचा गैरसमज निर्माण केला। तो झालेला गैरसमज दूर करायला आम्ही या ठिकाणी थोडंसं कमी पडलो हे आमच्या लक्षात आलं ना। पण अजून 4 महिने आमच्या हातात आहेत, आम्ही ते करू। हे बघा, बोलण्यापेक्षा कृतीवरती आमचा भर आहे।